काय करणार काय टाकला तू येऊचो नाही हा, हा. मी या भक्ती करते पण माहिती आहे कोणाची करतो? त्या राम प्रभूची हा, हा. देवाचे राम रामचंद्र. होय होय. त्याचं मी नाव घेऊन गेलो हो असं तर मी झालो असतो ना असं जी नाकाचा झालो असतो नाकाची तर मी एका नंबरला मारून टाकलं असतं. त्याला तुम्ही मारून टाकलं का? सुंदर पे ध्यान सुंदर पे ध्यान सुंदर पे ध्यान सुंदर पे ध्यान पैसे शिवासनी सुंदर पे ध्यान पैसे सुंदर पे ध्यान पैसे शिवासनी वामंगी नंदिनी जगताची सुंदर ते गाणे सुंदर ते गाणे दक्षिणेची उभा बंधू लक्ष्मण दक्षिणेची उभा बंधू लक्ष्मण भरत शत्रुघ्न गई गई सुंदर भरत शत्रुघ्न वामंगी नंदिनी जगताची वामंगी नंदिनी जगताची सुंदर ते गाणं बैठी सुंदर ते गाणं बैठी सुंदर ते गाणं बैठी सन्मुख तो उभा मारुती सन्मुख तो उभा मारुती बलभीमा जगराम नाम श्रीराम जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जप राम नाम सर्व काळ राळ सुंदर ते गाणं बैठी राम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम श्रीराम जय राम जय जय राम अयोध्याधीश महाराज की जय। अयोध्याधीश श्री रामचंद्र महाराज की
श्रीरामाच्या राम दरबारी साऱ्यांनी कौतुक केलं. आनंदाने रामचंद्रांचा जय जयकार केला. अगदी मन भरून आलं. सारेजण कुतूहलाने पाहू लागले. 14 वर्षाचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र पुन्हा एकदा अयोध्येत येऊन या अयोध्येला न्यायदान करण्याचं कर्तव्य करणार आहेत. प्रत्येकाच्या मनात कित्येक शंका निर्माण झाल्या. एक राजकर्ता म्हणून कुणा बाबतीत कधी अन्याय तर करणार नाही ना. उच्च नीच गरीब श्रीमंत असं भेदभाव तर करणार नाहीत ना. म्हणूनच सारेजण कुतूहलाने पाहू लागले. चिंता करू नका. तुमच्या साऱ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी आज अयोध्येच्या ठिकाणी प्रभू रामचंद्र या राजगडीवर बसलेले आहेत. अर्थात साऱ्यांची हितगुज साधणारे नक्की जाईल. आणि म्हणूनच प्रभू रामचंद्र अगदी आपले साऱ्या प्रजाला आसुसलेले आहेत. तुमच्याकडून मुखातील गोड संदेश आणि हितगुज या साऱ्या प्रजेला ऐकायचे आहे. आणि म्हणूनच आमची सुद्धा तशी इच्छा आहे. साऱ्यांशी संवाद साधून साऱ्यांच्या मनाचं सांत्वन करावं. हे सुमित्रानंदन, आपण सर्वांनी तोंड भरून आमचं कौतुक केला. आमच्या नावाचा उधोउधो केला. नक्कीच आपण सर्वांशी सुसंवाद आम्हाला साधायचाच आहे. पण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात वरिष्ठांच्या आशीर्वादाशिवाय आम्ही कधीही केली नाही. आणि म्हणून तो शिष्टाचार आम्ही कधीही पायदळी तुडविणार नाही. म्हणून प्रथमतः श्री रामाचा ईश्वर जो रामेश्वर या नावानं स्थित झाला, तोच आदि देव महादेव रविंदू दावा नलपूर्ण भाळी स्वतेज नेत्री तिमिरौग दाळी ब्रह्मांड धीशा मदनांत गाळी तुझ वीण शंभो आम्हा कोण तारी. ओम नमः शिवाय.